नमस्कार, मी वैभव सराटे पाटील के जालनाकर वैभव, द ऑथर ऑफ अडकलेले मन. आयुष्यामध्ये खूप लोक भेटतात आणि खूप काही सल्ले देऊन जातात. तर ते असं म्हणतात ना की पहिला गुरु कोण असतं ते आईवडील असतात. आणि एक माझ्या पर्सनल अनुभवधारा किंवा मी जे पाहतो आणि जे आपल्या पाहण्यात येतं सर्वांच्या, की 2-4 लोक सोडून आपले म्हणजे कोणीच सपोर्ट करत नाही किंवा सगळी आपल्या प्रगतीहून जेलेस होतात. ते मग सख्खा भाऊ का असाना. कारण सगळ्यात असं जे पहिले लोक 2 असतात, पहिले म्हणजे आपल्या जवळचे ते असतात आईवडील. आणि त्यांना सोडून सहसा जास्त म्हणजे कोणाला असं वाटत नाही की हे माझ्यापेक्षा सक्सेस व्हायला पाहिजे. तर अशा खूप काही गोष्टी आहे आणि अनुभवाच्या गोष्टीवरून मी 2 कविता लिहिलेल्या आहे. एक आईवरती आणि एक वडिलावरती. आईवरती अगोदर लिहिली, वडिलावरती नंतर लिहिली. दोन्ही कविता मी Instagramवरती टाकलेल्या आहे. बट थोडासा विचार केला की आपल्या यूट्यूबवरती पण टाकावं. आणि यूट्यूबवरती म्हणजे जे थोडं हायर लेवलचे व्यक्ती असतात, व्यक्ती म्हणण्यापेक्षा जे पुरुष माणसं असतात 30, 40, 50, त्यांना ह्या गोष्टी लवकर रिलेट होता कवितामध्ये. आणि ते Instagramवरती नाही. सो त्यासाठी यूट्यूबवरती मी हे टाकण्याचा प्रयत्न करत आहे. थोडंफार मधात काही वर्ड चुकले, काही मिसप्रोनाऊन्स झालं तर मग त्यासाठी चुकी म्हणजे माफ करा छोटा समजून. तर पहिली कविता आहे आईसाठी लिहिली होती मी. कारण मी आता 20-21 वर्ष झालेलो आहे आणि पहिल्यापासून मी आईने केलेले कष्ट, आईने केलेले ते वेगवेगळे कामं ते आम्हाला ग्रो करण्यासाठी. तर त्याच्या अनुभवातून एक कविता लिहिली मी आईसाठी आणि ती आईला देखील मी वाचून दाखवलेली. त्याचा जे रिॲक्शन व्हिडिओ ते एखाद्या दिवशी दाखवलं मी. सध्यापुरतं आपण फक्त कवितावर फोकस करू. तर ती आईवरची कविता आहे. त्याचं नाव आहे, आई तुम्हाला कधी मोठं होऊ दिलं नाही. तर चला मग आपण स्टार्ट करू. 2 शब्दाच्या नावामध्ये विश्वभराची माया, 2 शब्दाच्या नावामध्ये विश्वभराची माया. आई तुझ्यामुळे भक्कम आहे माझ्या अस्तित्वाचा पाया. शब्दामध्ये गोडवा तुझ्या, वागण्यामध्ये आपुलकी. जे गावकडल्या बाया असतात त्यांच्या बोलण्यामध्ये आपुलकी असते, ती शहरामध्ये गेल्यावर दिसत नाही. तर शब्दामध्ये गोडवा तुझ्या, वागण्यामध्ये आपुलकी. प्रत्येक क्षणी आठवते तू दिलेली शिकवण, संस्कार आणि सल्ल्यांची गुरुकिल्ली. पहिला गुरु आईच असते आपली. आणि तिनं प्रत्येक सल्ला आपल्या आयुष्यामध्ये कुठे न कुठे काही ना काही कामाला येतो असतो. लहान आहे आजही मोठा तू कधी होऊ दिलं नाही, लहान आहे आजही मोठा तू कधी होऊ दिलं नाही. माझ्या प्रयत्नामागचं कारण तू उन्हामध्ये कधी राबू दिलं नाही. ती स्वतः कितीही कामं करेल शेतामध्ये, बाकी कुठे पण. आणि ते म्हणजे आपण ज्या शाळेमध्ये असतो तेव्हा आपल्याला कधी कामं असं करू देणार नाही, कारण तुझं अभ्यासामध्ये लक्ष तू घाल त्याच्यामध्ये. हे कामं तुला म्हणजे नंतर तर करायचीच आहे, बट आम्ही जे करतोय आता उन्हामध्ये ते तुला करू नये तू, म्हणून त्यासाठी तू सध्या फोकस तुझ्या स्टडीवरती ठेव. असा सगळ्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो. तर दूर आहे आज भविष्य घडवण्यासाठी, तू केलेल्या कष्टाचं सार्थक करण्यासाठी, तुला दिलेले वचन साक्षात मांडण्यासाठी. आणि हो, या मतलबी जगात तू कधी परक पडू दिलं नाही, आई तुम्हाला कधी मोठं होऊ दिलं नाही. प्रत्येक जे गावकडचे मुलं असते ते रिलेट करतील की म्हणजे जेव्हा आपण 10वी असेल किंवा जे सेकंडरी शिक्षण घेण्यासाठी आपण बाहेर जातो, हायर क्वालिफिकेशन घेण्यासाठी बाहेर जातो 10वी नंतर 12वी नंतर. तर त्याच्यासाठी आपण भविष्य घडवायला बाहेर जातो आणि जे आईने केले कष्ट काही त्याच्या मागचं ते सार्थक करण्यासाठी आपण शिक्षण घ्यायला बाहेर जातो. आणि जे आपण वचन देतो लहानपणी की मी मोठं झाल्यावर हे देईल तुला, ते देईल, ते म्हणजे त्या प्रयत्नाला सार्थक करण्यासाठी आपण ते प्रयत्न करतो. जगण्याच्या शर्यतीमध्ये मागे जरी पडलो, जगण्याच्या शर्यतीमध्ये मागे जरी पडलो, प्रश्न केले लोकांनी तो कधी जाब विचारला नाही. आपण कधी फेल झालो, घरचे म्हणजे आई सोडून बाकी सगळं जग आपल्याला प्रश्न करते की तू फेल झाला वगैरे असे. आई नाही करणार कधी. आई फक्त आपल्याला आपल्याविषयी बोलणार की तुला काही इश्यू नाही ना. सो धगधकीच्या जीवनामध्ये तुझ्या हाताची चव गेली नाही, आठवते आजही उपाशी पोटी तू कधी झोपू दिलं नाही. धगधकीच्या जीवनामध्ये तुझ्या हाताची चव गेली नाही, आठवते आजही उपाशी पोटी तू कधी झोपू दिलं नाही. अर्धी जरी पोळी असली ती आपल्याला खाऊ घालीन, हे गावकडचे रिलेट करतील. तर या मतलबी जगामध्ये तू कधी परक पडू दिलं नाही, आई तुम्हाला कधी मोठं होऊ दिलं नाही, आई तुम्हाला कधी मोठं होऊ दिलं नाही. आता 20-21 वर्षाचा मी झालेलो आहे, तरी मला अजून एकट्याला कुठं जाऊ देत नाही. म्हणजे त्यांच्यासाठी मी अजून देखील लहानच आहे. जो पहिला होतो 20 वर्षा अगोदर किंवा जेव्हा 2-3-4 वर्षाचा होतो त्यांच्यासाठी तर तोच आहे अजून देखील. कधीच मला असं मोठं झाल्याचा मला अनुभव येत नाही जेव्हा घरी असतो मी. तर ही अशी कविता केली होती मी आईसाठी. आणि अनुभवातून माझ्या जे पाहण्यातून येतो, जे अनुभव आलेला आहे त्याच्या गोष्टीहून मी मांडण्याचा प्रयत्न केला शब्दामध्ये. तुम्हाला देखील आवडेल. एक लाईक आईसाठी नक्की करा आणि सबस्क्राईब देखील करा आवडलं तर. तर आपण प्रेम जे दाखवतो बोलण्यातून असेल किंवा कोणत्याही गोष्टीतून वागण्यातून असेल, ते नेहमी आईला दाखवतो. वडिलाला असं कधी झालं नाही आपल्याकडून किंवा आपण कधी दाखवू शकत नाही आणि बोलण्यातून आपण व्यक्त होत नाही. त्यांची पण तीच कंडिशन असते. फक्त मला आठवत नाही मी कधी बोललो लास्ट टाईम 5 ते 10 सेकंदाच्या वर. कॉल जरी केला तरी पण आम्ही 2 सेकंदाच्या वरती बोलत नाही. कॉल डायरेक्टली आईकडे जातो.
तर ते खूप सारे अनुभव आलेले आहेत. तुमच्यापैकी भरपूर लोकांना तो सेम प्रॉब्लेम असेल, ते सोबत बसून कधी बोलत नसेल असं. तर तो एक अनुभव मी शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आणि बापावरती कविता केली. तिचं नाव आहे बाप. जिंकण्यासाठी मार्ग शोधतोय, शेकडो पुस्तके वाचून झाली. जिंकण्यासाठी मार्ग शोधतोय, शेकडो पुस्तके वाचून झाली. प्रेरणा मागत फिरतो जगभर, त्याच रात्री बापाची आठवण आली. जिंकण्यासाठी मार्ग शोधतोय, शेकडो पुस्तके वाचून झाली. म्हणजे जिंकण्यासाठी आपण वेगवेगळे मार्ग शोधतोय, मोटिवेशनसाठी जगभर फिरतोय, पण बापाची आठवण कधी येत नाही. तर त्याच रात्री बापाची आठवण आली. संसारासाठी राबला दबला कर्जांच्या ओझ्याखाली. संसारासाठी राबला दबला कर्जांच्या ओझ्याखाली. खिसे रिकामे झाली तरी आठवत नाही व दिवाळी गेली खाली कधी. म्हणजे त्यांचे जे प्रयत्न होते स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत, कमी वयामध्ये लग्न झालेले, पहिले संसार चालू झाला, त्याच्यामध्ये आपल्याला शिकवण्यासाठी किंवा आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी कर्ज जे काढलेले असेल, तर ते संसार आणि ते कर्जाच्या ओझ्याखाली दबला. आणि एवढं काही घडून, म्हणजे एवढे कर्ज वगैरे असून पण अशी दिवाळी खाली गेली नाही कधी. आणि त्याचा आम्हाला असं अनुभव पण आला नाही कधी किंवा एखादी दिवाळी आमची खाली गेली किंवा त्या दिवशी आम्ही सण साजरा केला नाही किंवा कपडे घेतले नाही. महापुरुषांच्या कथा वाचल्या, चित्रपटांचा काल्पनिक इतिहास. कोणत्या पानावर लिहिलं, बापानेच केला मुलावर वनवास. आताचे जे कंडिशन आहे किंवा आताच्या जी मागची पिढी होती आतापर्यंत, म्हणजे खूप डिफिकल्ट होती, कारण ती थोड्या थोड्या प्रॉपर्टीसाठी बापाला म्हणजे होतात ना ते भांडणं. तर असं आठवत नाही मला की बापाने एखाद्या मुलाला काढून दिलं. ते रामाची कथा थोडी वेगळी सोडली आपण, त्याच्या मागं पण थोडा इतिहास आहे ते सोडला पण, तर असं कुठेच घडलेलं नाही की आपण म्हणजे एखाद्या बापाने एखाद्या मुलाला काढून दिलं वगैरे. दुःखामध्ये जळणारा शब्दामध्ये कधी व्यक्त झाला नाही. दुःखामध्ये जळणारा शब्दामध्ये कधी व्यक्त झाला नाही. जबाबदारीच्या रिंगणामध्ये बापाने मुलाला कधी अडवलं नाही. जे त्यांच्यावर बर्डन पडलेले असते, त्यांच्या मोठ्यांचे, त्यांच्या वडिलांचे, की म्हणजे 20 वर्ष झालेत लग्न, 20च्या अगोदर झाले तर लग्न, तर ते रिंगणामध्ये, जबाबदारीच्या रिंगणामध्ये खूप लवकर पडलेले आणि त्यांनी आपल्याला कधी ते पडू दिलं नाही लवकर. त्याच्यासाठी लिहिलं होतं मी की जबाबदारीच्या रिंगणामध्ये बापाने मुलाला कधी अडवलं नाही. शिका मोठे व्हा, पैशाची कमी कधी भासू दिली नाही. शिका मोठे व्हा, पैशाची कमी कधी भासू दिली नाही. जेव्हा कमवायला लागलो, पैशांनी मात्र बापाची परतफेड करता आली नाही. कितीही पैसे दिले तरी त्यांच्या उपकाराची परतफेड आपल्याला करता येणार नाही. आणि त्याच्यासाठी लिहिलं मी की शिका मोठे व्हा, पैशाची कमी कधी भासू दिली नाही. जेव्हा कमवायला लागलो, पैशांनी मात्र बापाची परतफेड करता आली नाही. असंख्य शब्द आहे मनामध्ये, असंख्य शब्द आहे मनामध्ये, मागे फिरून कधी बोललो नाही. असंख्य शब्द आहे मनामध्ये, मागे फिरून कधी बोललो नाही. संस्कार माझ्या बापाचे, अजून कोणापुढे झुकलो नाही, अजून कोणापुढे झुकलो नाही. म्हणजे जेव्हा एक सर्टन एज असते आपली, सारखीच म्हणजे एज म्हणण्यापेक्षा की आपण त्या लेवलचे होतो, आपण आपले डिसिजन स्वतः घेऊ शकतो आणि तेव्हा वाद थोडाफार होतो दोघांमध्ये. एवढं काही येत असेल, एवढं काही आपल्याला बोलायचं, म्हणजे भांडण पण करू शकतो आपण, पण आपण ते संस्कारामुळे आपण शब्द रोखतो किंवा आपण करत नाही. मी आता जवळपास खूप जास्त पाहिलं की ते म्हणजे मागे फिरून उत्तर देतात किंवा असं समजतं की मी तुमच्यापेक्षा मोठा झालो, तर आपण ते मोठे कधीच होऊ शकत नाही, कधीच. माझा असा अनुभव आहे की म्हणजे हां, थोडंफार वादविवाद होतं काही गोष्टीवरून, आपलं नाही जमत, तर मग ते थोडं समजून घ्यायला पाहिजे आपण, कारण त्यांच्या मनाविरुद्ध तरी नाही जायला पाहिजे. आणि ते जे एल्डर असते, आपले पॅरेंट्स असतात, त्यांना पण थोडंफार समजून घ्यायला पाहिजे की आताचा जमाना थोडा चेंज झालेला आहे, त्यांच्या टाईपनुसार आपण वागूच शकत नाही, पण त्यांना समजून घेऊ शकतो. तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं ते लिहिलं होतं मी. तर तुम्हाला दोन्ही कविता कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ते म्हणतात ना की आईवरती प्रेम असेल तर लाईक करा, बापावरती असेल तर सबस्क्राईब करा. तसं काही करू नका. तुम्हाला आवडली कविता लाईक वगैरे करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये सांगा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.